त्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहेत, पण कधी फोन केला मला बाबाजी शिवाय बोलत नाही. काय अंतकरणात उदारत असेल, बोला बाबाजी, बोला बाबाजी. अरे आपल्या 2 अभंग पाठ झालं तरी आपण जे हरी घाटे ना, आणि एक गाव ताब्यात आलं तर आपल्याला माणसं दिसाना, पण महाराष्ट्र मुठीत असून सुद्धा पाय जमिनीवर ठेवणारा मी एकच माणूस बघितला म्हणजे मनोज जरांगे पाटील. अरे हिमालय एवढी त्यांची मायबाप पब्लिसिटी आणि त्यांची क्रेज आहे, परंतु जमिनीवर राहून आपल्या समाजासाठी, आणि सभा अनेक झाल्या परंतु आंतरवालीची सभा संपूर्ण जगानं पाहिली मायबाप. सरकार म्हणत होतं प्रकरण जागची जागेवर दाबा, पण मराठी मनावर घेतला आमच्या पाटलांनी ताबा, आणि समाजासाठी पाटील राहिले उभा, आणि जगात 1 नंबरची आंतरवाली झाली सभा. 200 एकर मध्ये सभा झाली. पाटील म्हणले अजून जर आमच्या ऐकत नसेल तर असं 900 एकरचं रेकॉर्ड म्हणजे ते कोणी तोडू शकत नाही, आणि ते सुद्धा आपल्या सगळ्या समाजाची आणि तळागाळामध्ये पोचून आपल्या समाजाविषयी आपल्या आणि धर्मकार्याची सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये विशेष आवड आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये कसं असतं, जो चांगलं जगतो त्याला त्रास होत असतो. खरं जागा त्रास होणार, डुप्लिकेट करा, वा वा तुमच्यासारखा माणूस. हे ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या काळापासून परंपरा आहे. चांगल्या मार्ग खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं घटकाळी, गरीबाची फाटली झुबली, उसालायना टोळी, ही पहिल्यापासूनच आहे ना. हा हे लय अवघड आहे, खऱ्याचं मरणच आहे मला. पाटील सुद्धा हसले, अहो खरं वागून एवढा त्रास. ज्ञानोबाऱ्यांचं जगणं खरंय तरी माऊलीची जुळी फाडली, तुकोबाऱ्यांचा गाथा पाण्यात टाकला, छत्रपतीच्या घरात राजकारण निर्माण केलं. विवेकानंद लोकांनी आक्षेप घेत नाही, सीतेला सुद्धा अग्नी द्यावं लागलं. चांगलं जगतो, समाजाच्या अंतकरणातलं बोलतो, समाज त्याच्यावर मायबाप सगळेच. आणि एक सांगतो, सगळ्यांनीच मानावं असं सुद्धा अपेक्षा कधी करू नका बरं का. निंदा सुद्धा झाली पाहिजे, कारण निंदा उशिके होते जो जिंदा होते. हे सुनील भाऊ, कोणाची निंदा होत नाही, हा जो जिवंत आहे त्याची निंदा आहे. आणि विरोधक सुद्धा पाहिजे, कारण त्याच्याशिवाय प्रगती तरी कशी होईल. रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजे. आणि पाटलांचा लढा फक्त मराठा समाजाने हातात घेतलेला नाही, ओबीसी समाजाचा सुद्धा यांना पाठिंबा आहे. तुम्हाला एक वाक्य सांगतो या निमित्ताने, आम्ही रोज कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला हेच सांगतोय, गाव पातळीवर आणि ग्राउंड लेवलला मराठा ओबीसी वादच नाही, आहे का संतोष? वादच नाही. अहो आपण एकमेकाच्या लग्नामध्ये पाळणारी माणसं, एकमेकाच्या सुखदुःखात धावून जाणारी माणसं, रात्री अपरात्री कोणत्या जाती, आपल्या मित्रत्वाच्या नात्यात कधी जात आपल्याला अडचण आली का? कधी मनात विचार आला जातीचा? अजिबात नाही. पण वरची माणसं चॅप्टर आहेत, ही वरून ठिणगी टाकते ते यांच्यात वाद निर्माण होण्यासाठी. पण पाटील हे असे मायबाप नेतृत्व निघाले की त्यांनी मराठा समाजाचं मन जिंकलं, पण बाकीचा समाज सुद्धा त्यांना डोक्यावर घेतो, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. आणि हे कार्य करण्यासाठी पाटलांना भगवंतांना उदंड असं आयुष्य द्यावं, त्यांच्या हातून देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी. आणि एक विशेष, आज उद्या भारतातून माणसं त्यांच्या बैठकीसाठी येणार आहेत, पण वारकरी संप्रदायावर या माऊली पठाडीवर माझं मोठेपणा सांगत नाही, ज्ञानोबाऱ्यांवर त्यांचे इतकं प्रेम आहे. 23 तारखेचा त्यांनी सगळे दौरे कॅन्सल केले होते. करमाळेवाले सुद्धा अगोदरच तारीख मागत होते, पण त्यांनी सांगितलं मी माऊलीकडे 23 तारखे येणार आहे, 23 तारखेपर्यंत माझे दौरे चालू राहणार. हा वारकरी संप्रदायाचा वसा त्यांच्या अंतकरणात आहे. नाही तर उद्या महाराष्ट्रातून आजच तिथं माणसं मुखाला जाऊन बसले ते, आणि पाटील आपल्याकडे आले तर हे फक्त वारकरी संप्रदायावर त्यांचं असलेलं प्रेम, धर्माविषयी, संस्कृतीविषयी आणि छत्रपतींचे विचार त्यांच्या जीवनात आहे. आणि 18 पगड जातीतल्या मावळ्याने एकत्र स्वराज्याची निर्मिती केली माझ्या छत्रपतींनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणाऱ्या पण माणसे, त्यांच्या विचाराने पेटून उठलेला मावळा, भगव्या झेंड्याचा शिपाई म्हणजे मनोज जरांगे पाटील. एकच वाक्य सांगतो, पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात मुला कळ चोरतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याच्या वेगाला घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी. वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आणि या छत्रपतींच्या विचाराने पेटून उठलेले आधुनिक काळातले त्यांचे मावळे म्हणजे आदरणीय आमचे मनोज जरांगे पाटील. कितीही बोललं तरी कमीच आहे, पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं. मी भेट घेण्यासाठी गेलो तेव्हा सांगली माऊली, सुरुवातीच्या काळामध्ये वारकरी आमचे माऊली महाराज कुटुळे असतील, बालाजी महाराज, हे सर्व मंडळी आहेत, यांनी प्रत्येक कीर्तनातून मराठा आरक्षणाचा विषय मांडून वारकरी संप्रदायाने सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा तळागाळामध्ये पोहोचवला.
वाढवण्यासाठी फार मोलाचं योगदान केलेलं आहे आणि हे पाटलांना सुद्धा मान्य आहे की संप्रदायाचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे आणि धर्माला संस्कृतीला त्यांची अत्यंत मान्यता आहे. वेळात वेळ काढून पाटील या ठिकाणी काय देऊ याशी व्हावी उतराई ठेवी तो हा पाही जीव थोडा. सध्याच्या काळामध्ये कुणी येऊ शकतं पण पाटलांना एवढं सोपं नाही. पण प्रेम प्रीतीचे बांधले जिथं प्रेमाचे संबंध असतात. आज भक्त पाटील त्या माऊलीवर असलेल्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही माऊली मंदिर संस्थांच्या वतीने हात मारू त्यावेळेस नक्की पाटलांनी आमच्यावर कृपेची छाया धरावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो आणि 2 मिनिटांमध्ये 1 मिनिटामध्ये त्यांचा सन्मान होईल आणि नंतर मी जास्त वेळ घेत नाही कारण नंतर आपल्याला या ठिकाणी आदरणीय मनोज दादा आपल्याला या अखंड हरिनाम सप्ताहासाठी शुभेच्छा देणार आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी माझे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय बाहुनी पुढे यावं. तसेच